सखी सावली काव्यांजली. मला वाटतं बघते मी. थांब, मी बघतो. हॅलो निरंजन काका, काय तब्येत वगैरे बरी आहे ना? काय कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? अरे काकी, ओळखला नाहीत का मला? काय आहे काका? अहो काकींना सांगायचं ना कोण आहोत आम्ही ते. बँकेची माणसं आहोत आम्ही. सकाळी काका भेटले होते बाजारात, म्हणाले संध्याकाळी चहाला या, मग आलो. काय काका? हे बघा, असं कुणाच्याही घरात तुम्ही घुसू शकत नाहीये. निघा आधी. हो काकी, तुमच्या घरातून जायला नाही, काहीतरी घेऊन जायला आलोय. सकाळीच प्रॉमिस केलं होतं ना तुम्हाला. काय काका, आठवतंय का? चांगला माल जमावलाय रे घरात, तरी नशीब इथंच बघतोय. आतल्या खोलीमध्ये तर सोनं, दागिनं, हिरा काय काय असेल माहित नाही रे. हे हा बघ, भारी आयटम आहे ना? हा, खूप महाग दिसतोय. घे. एक मिनिट, टीव्हीला हात नाही लावायचा. अरे का त्रास देताय आम्हाला? निघा बघू. तुमच्या पोराने कर्ज घेतलंय आणि त्याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागतील, हे आधीच सांगितलं होतं. आता भोगा. आता पुरता फक्त टीव्ही घेऊन जातोय, पण एवढे करून पैसे परत केले नाही ना, तर रोज एक एक वस्तू उचलून घेऊन जाऊ. सांगा तुमच्या मुलाला. माझ्या घरच्या वस्तू न्यायची हिंमत कशी झाली? सोड, नाही तर पोलिसांना फोन करेन मी. कुठल्या तोंडाने पोलिसांना बोलवणार? आधी पैसे टाक, मग बोल. तुझे काय चाललंय इथे? अहो, पैसे फेडायचे ऐपत नाही तर कर्ज घ्यायचं कशाला? आधी पैसे टाक आणि मगच वस्तू घेऊन जा. चल रे. ए, काय चाल रे? काय चाल रे? विशू, विशू, असं चिडून काही होणार नाहीये. आणि असं कोणाच्या अंगावर धावून जाऊन तर अजिबात नाही. काहीतरी भलतंच होऊन बसायचं. आई, तुम्ही काळजी करू नका. आता मलाच काहीतरी करावं लागेल. हे रोजचे तमाशे थांबवायलाच हवेत. आई, बाबा, मी उद्याच ऑफिस मधून ऍडव्हान्स घेते आणि हे कर्ज फेडून टाकते. काय काय सिद्ध काय करायचंय तुला? काय सिद्ध करायचंय? मी नालायक आणि तू खूप ग्रेट आहेस, तू खूप महान आहेस, तू या घरासाठी खूप काही करतेस. माझं कर्ज आहे, मी फेडेन. विशू, या, तुझ्याशी बोलतोय मी, मला इग्नोर करायचं नाही, कळलं? बघितलं, तोंडावर निघून गेली ती. आणि तुम्हाला तीच बरोबर वाटत असेल ना? तुम्ही दोघांनी ना तिला डोक्यावर बसून ठेवलंय म्हणून शेफारली आहे ती. विशू, काव्या,
खूप माजली आहेस तू काव्या, खूप माजली आहेस. तुला काय वाटतं तू नोकरी करतेस, तुला सिद्ध करायचं आहे की मी कसा रिकाम टेकडा आहे, कसा नालायक आहे आणि स्वतः किती ग्रेट आहे. खूप माजली आहेस तू. तुझा हा मज मी लवकरात लवकर उतरवतो की नाही ते बघच. आई बाबा दोघंही खूप टेन्शनमध्ये असणार. कर्जाच्या विषयावर त्यांच्याशी नंतर शांतपणे बोलायला हवं. आई बाबा जेवायला या ना, मी वाढते. नाही, मला भूक नाहीये काव्या. माझी पण इच्छा नाहीये. असं काय करताय? तुमच्या मनात काय चाललंय ते समजू शकते मी. जो प्रसंग ओढावलाय त्याचा खूप त्रास होत असेल तुम्हाला, पण त्याचा राग जेवणावर नका ना काढू. थोडंसं खाऊन घ्या ना प्लीज बाबा, प्लीज खाऊन घ्या. इतकी वर्ष जपलेली अब्रू अशी चव्हाट्यावर येते. कशाखाली घास तरी कसा उतरेल. मुलं जेवली का ग? हो आई, ती मुलं जेवली, पण या मुलीचे आई बाबा अजून जेवलेले नाही. आणि जोपर्यंत ते जेवणार नाही तोपर्यंत या मुलीला खूप अस्वस्थ वाटत राहील. आई सांगा ना बाबांना. आहो, चला आपण थोडं थोडं खाऊन घेऊया. यापुढे असं घडणार नाही. मी ते घडू देणार नाही. येताय ना? बाबा थोडं खाऊन घ्या ना बाबा, माझ्यासाठी. तुम्ही मला मुलगी मानता ना बाबा, मग माझं ऐकणार नाही आहात का? तुम्ही जर जेवला नाही तर मला तरी अन्न कसं गोड लागेल बाबा. प्लीज बाबा, थोडं खाऊन घ्या. बस बाबा. काव्या, बाळा, कुठे कुठे पुरी पडशील ग तू. इथं तर आभाळच फाटलंय. कुठे कुठे ठिगळ लावणार आहेस? मी तुला लोन काढू देणार नाही. हे कर्ज माझ्या मुलांनी काढलंय. ही चूक माझी आहे. माझ्या संस्कारांची चूक आहे. या चुकीचं प्रायश्चित्त मी घेणार. आता मीच यावर मार्ग काढणार.